एकदम फनी कॅरेक्टर. हे पवार ते गुन्हा ऍक्शन अजित पवार ते एकदम ह्याचं ट्रॅजेडी आहे ना कधी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नमस्ते. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी जर तुम्हाला असं म्हणालो की एक असे गृहस्थ आज माझ्याबरोबर आहेत की जे त्यांचा वडिलोपार्जित असलेला जगभरामध्ये सुगंध पसरवणारा व्यवसाय करत आहेत आणि थोड्या देशामध्ये नाही आहे तर जवळपास 30 देशामध्ये करत आहेत. त्यांच्या वडिलांचीच मला फार कमाल वाटली की एक गृहस्थ कोकणातनं येतो मुंबईमध्ये काय, मुंबईतनं थेट केरळला कोचीमध्ये येतो काय, ते 1938 साली वगैरे, आणि इथे येऊन राजघराण्याशी संबंध जोडून स्वतःसाठी जमीन घेऊन मग परफ्यूम तयार करण्याचा व्यवसाय उभा करतो काय. सो त्यांची आता 3री पिढी जवळपास या व्यवसायात आहे. मी फार वेळ तुमचा घेणार नाही. तुम्हाला माहिती आहे की जगभरातले मराठी उद्योजक की जे अफलातून व्यवसाय करतायत असे उद्योजक आपण महाराष्ट्रासमोर आणतो आहे. मी आहे केरळमधलं दुसरं महत्त्वाचं शहर कोचीमध्ये, आणि कोचीमध्ये हे देव कुटुंब आज मला भेटले. देवसाहेब नमस्ते. सांगा, नमस्ते. तुमचा आता पूर्ण परिचय महाराष्ट्राला करून द्या. मी विजय देव, सेकंड जनरेशन. डी व्ही देव म्हणजे माझे वडील डी व्ही देव, त्यांनी हे सुरू केलं म्हणजे 38मध्ये ते इकडे केरळमध्ये आले. 1946मध्ये बिझनेस एस्टॅब्लिश केला, म्हणजे तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशी अगोदरच. आणि त्यावेळी तर कोचिन म्हणजे हे होत होतं, म्हणजे इट वॉज कमिंग अप, मेन बिझनेस सेंटर होतं कोचिन. आणि तिकडे एक छोटीशी कम्युनिटी पण होती, महाराष्ट्रीयन कम्युनिटी. सो ही प्रिफर टू सेटल इन कोचिन, दॅट इज आता हिस्टॉरिकल कोचिन. आता कोचिन कॉर्पोरेशन झालं. पूर्वी कोचिन म्युन्सिपाल्टी होती आणि ब्रिटिश कोचिन वेगळं होतं आणि मेन कोचिन जे होतं बिकॉज इज हार्बर, नॅचरल हार्बर. तर वडिलांनी ते चूज केलं कोचिन फॉर द बिझनेस पर्पज. आणि तिकडनं ते आमचं सुरू झालं आमचा व्यवसाय. देशाचा सुवर्णकाळ होत असताना तुमच्याही व्यवसायाचा सुवर्णकाळ होईल. एक्झॅक्टली, बरोबर ना? अगदी बरोबर. आणि मग ते वाढत गेलं. देन आम्ही 1 by 1 आम्ही 6-7 होतो. देन 6 भावंड बिझनेसमध्ये जॉईन झालो आपणच्याबरोबर. वी स्टार्टेड हेल्पिंग अँड इट वॉज अ प्रोप्रायटरी कंपनी दॅट टाईम विथ फादर ॲज मेन प्रोप्रायटर. आणि आम्ही सगळे एम्प्लॉई होतो. तसं आम्ही शिकलो सगळं. आणि ते 2 म्हणजे ते आमच्या शेतावरती पण आम्ही हेच म्हणजे सुगंधी तेलाचंच हे होतं, म्हणजे कल्टिवेशन. ते तेल तिकडे डिस्ट्रिक्ट करायचं, मग त्याचा व्यापार ऑल ओव्हर द वर्ल्ड आम्ही पाठवायचो त्यावेळीसुद्धा. नंतर मग आम्ही मोठे झालो तर ती फॅक्टरी इकडे 1969मध्ये फर्स्ट फॅक्टरी आम्ही इकडे सुरू केली. तिकडे आम्ही परफ्युमरी केमिकल्स, पण हे नॅचरल एसेन्शियल ऑइलमधनं परफ्युमरी केमिकल्स आम्ही करायला लागलो. तर मेन इन्ग्रेडियंट लेमन ग्रास, उगवती चहा म्हणतो आपण, तसं वाळ्याचं तेल, त्याच्यातनं वेटिव्हल एस्टेट, असं एक परफ्युमरी केमिकल्स त्याच्यात नंतर. तर दे कॉल्ड एज नॅचरल केमिकल्स. आणि त्याच्यात बाकी रासायनिक असं काही काय नाही, त्याचं ते डेरिव्हेटिव्ज होऊन ते मेन परफ्युमरीमध्ये फारच त्याचं हे वेटिव्हच्या शिवाय कुठचा परफ्यूम नाही बनवू शकत असं आहे. सो आता मी महाराष्ट्रातल्या आपल्या किंवा जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांना जर असं म्हणालो की तुम्ही जे परफ्यूम बनवता किंवा त्यांचं साबण आहे, त्यांचे कॉस्मेटिकचे एवढे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, त्या सगळ्या प्रोडक्टमध्ये कुठेही केमिकल नाही. आमच्या ह्याच्यामध्ये जे केमिकल असेल तर देन वी डोंट से नॅचरल. ओके, नाहीतर नॅचरल म्हणून सांगतो मी त्याला. असे नॅचरल प्रोडक्ट किती आहेत आपले आता इकडे 200 प्रोडक्ट्स आहे माझे नॅचरल. आणि मी जिथे उभा आहे तो जो काय सुगंध येतोय, म्हणजे मी त्यांचे काही प्रोडक्ट्स वापरले. मागच्या वेळेला मी केरळ विधानसभा निवडणूक कव्हर करायला आलो होतो, तेव्हा ते प्रोडक्ट मी बघितले आणि वापरल्यानंतर ह्या वेळेला म्हटलं की पाऊस कव्हर करत असताना सगळ्यात आधी तर देव फॅमिलीला जाऊन भेटायचं. कारण त्याचा जो अरोमा आहे, त्याचा जो वास आहे, त्याचा जो सुगंध आहे, तो 8-9 तासापर्यंत मला जाणवला. आणि जर तुम्हाला ह्या देव फॅमिलीतल्या, आता तर सगळंच बघूया आपण, हे तर प्रोडक्शनही तुम्ही आम्हाला दाखवणार आहात, राईट? ऑफकोर्स. सो वडिलांना बेसिकली ह्या व्यवसायाचा छंद होता का त्यांचं शिक्षण झालेलं होतं? ते असं म्हणतात ना, पायनियर. म्हणजे तो फर्स्ट जो माणूस असतो तो पायनियर असतो. तर ते ही वॉज अ पायनियर. म्हणजे ही डेव्हलप म्हणजे ते पूर्ण त्यांनी स्वतः डेव्हलप केलं. म्हणजे हे इंडस्ट्रीज म्हणजे
हे आता एवढे ग्रांधिक आहे इंडियामध्ये. ही इज नंबर 1 इन द होल. म्हणजे त्या वडिलांनीच एक असोसिएशन सुरू केलं, एसेन्शियल ऑइल मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया असं एक संघटना पण सुरू केली आपण. म्हणजे वॉज अ फाउंडर मेंबर ऑफ दॅट. तर ते आणि आता मोठं व्याप झालं आहे आता ऑल ओव्हर इंडिया. आता खूप एसेन्शियल ऑइल बनवणारे आहे. पण एक प्रांतामध्ये त्याची सुरुवातच तुमच्या वडिलांनी केली. हां, ते वेटवर्ड इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे काय म्हणतात ते मस्ट आहे. ते म्हणजे एक परफ्यूम बनवायला वेटवर्डशिवाय कुठचे परफ्यूम बनवता येणार नाही असं ते वस्तू ते म्हणजे ही डेव्हलप म्हणजे कमर्शियल. पूर्वी भरतपूरमध्ये ते वाईल्ड ग्रोथमध्ये भरतपूर म्हणजे उत्तर प्रदेश. हां तिकडे हां भरतपूर इज इन बिहार? इट इज इन राजस्थान. ओके. तर तिकडे ते वाईल्डमध्ये आहे. पण हे कल्टिवेटेड म्हणजे कमर्शियली कल्टिवेटेड व्हरायटी वडिलांनी डेव्हलप केली. वॉज द फर्स्ट पर्सन इन इंडिया अँड दॅट इज रेकॉर्डेड इन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पुस्तक रेकॉर्डमध्ये काय मराठी माणसानं केलंय ना. म्हणजे मराठी माणूस जिथे जिथे आपलं पाऊल टाकतो तिथं तो स्वतःचा प्रभावच सोडून जातो. आज देव फॅमिली म्हणजे कोचीमधलं एक असं प्रतिष्ठित नाव आहे आणि जे जगभरामध्ये त्यांच्या प्रोडक्टमुळं ते गाजलेलं नाव आहे. सो आता तुमचा किती देशामध्ये वावर आहे? आता नाव वी हॅव आमचे हे प्रोडक्ट्स आम्ही 30 राज्यामध्ये. हां, आणि ते पॅरेंट कंपनीचं पण असेच मोठ्या मोठ्या US पासून सगळं म्हणजे डेव्हलप नेशनमध्ये सगळ्या ठिकाणी आमचा माल जातो. फक्त महाराष्ट्रात तुम्ही नाही आहे? महाराष्ट्रामध्ये पण आहे पण इन अ स्मॉल वे. कारण काय आता हे योगासुद्धा फॉरेनमधनं तिकडे अप्रूव्ह झाल्यानंतर मग इंडियामध्ये पॉप्युलर झालं असं ते. तर वी हॅव टू देवांचे प्रोडक्ट आधी जगात वाखाणल्या गेले, नंतर मग इकडे सोपं होतं ना. जरा देशांची नावं सांगा बरं. आता मी सांगू उरुग्वे पासून तुम्ही घ्या. उरुग्वे, मग तिकडनं US, कॅनडा, मग इकडे युरोपमध्ये पूर्ण राज्य तुम्ही हे घ्या. मग रशिया, लिथुएनिया, असे म्हणजे सगळे युरोपमध्ये झाले. मग इकडे ऑस्ट्रेलिया, मग साऊथ आफ्रिका, म्हणजे सांगा तुम्ही आणखी मालदीव्स. काय भन्नाट व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे बघा, की जगभरामध्ये आपला स्वतःचा प्रोडक्ट वडिलोपार्जित. आता त्यांची 3री पिढी आली आहे, चौथी पिढी आहे. 3 त्यांचे फॅक्टरीज आहेत तिथे, 40 वर्कर काम करतात. सगळ्यांचं मिळून 100 कोटीपर्यंत आहे टर्नओव्हर. आता नाव सी इट वॉज देअर देन आफ्टर द हे त्याच्यानंतर वी हॅव कम टू अराउंड 30-40 आता आले. आपण आता तुमची फॅक्टरी बघू. सो वडील ज्या वेळेला आले सुरुवातीला तर हे काही इझी राहिलं नसेल ना सुरुवात? म्हणजे होल क्रेडिट गोज टू आमच्या इकडे अस्तित्व सुद्धा बिकॉज ऑफ हिम. म्हणजे त्यांचं जे त्यांच्या फुटप्रिंटमध्ये आम्ही चाललोय. हा तुमचा पलीलामा हा ब्रँड आहे? हां ब्रँड आहे. हे सुद्धा ह्याच्यात सुद्धा एक हिस्ट्री आहे. मी भूटानमध्ये होतो आणि जवळ 8 वर्ष मी तिकडे होतो. तर तिकडचं ते लामाने मला ब्लेसिंग दिलंय, ते दाखवूया ना आपण. तुम्हाला लामानी जी भेट दिली काय कहाणी? तुम्ही भूटानला गेले कसे? ॲक्च्युली मी सांगितलं ना तुम्हाला, आमचं ते हे नाव एवढं आहे. म्हणजे भूटानमध्ये एक ईस्टर्न भूटानमध्ये ते लेमनग्रासचं तिकडे एक हे होतं, म्हणजे वाईल्ड ग्रोथ पण होतं तिकडे. तर खूप जण जाऊन ते सगळे फेल झाले. तर ते राजाची एक टीम आली होती इकडे कोचिनमध्ये, भूटानमधून. हां, आणि मग आम्हाला इन्व्हाइट केलं आणि मग आम्ही तिकडे जाऊन वी आयडेंटिफाईड द राईट टाईप ऑफ लेमनग्रास. भूटानमधलं गवत तुम्ही ते आयडेंटिफाय ओळख त्याची पटवली? करेक्ट. आणि मग ते डिस्टिल करून, आणि नेमकं काय झालं ते सोव्हिएट युनियनचं आमचं एक कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याच्यामुळे आम्हाला आणखी ते खूप उपयोगी पडलं. आणि मग ते नंतर मग ते USSR कोलॅप्स झाल्यानंतर आम्ही परत आलो. पण वी एक्सपोर्टेड ह्यूज क्वांटिटी. भूटानमध्ये तुम्ही फॅक्टरी एस्टॅब्लिश केली? हां, फॅक्टरी केली. मग नंतर तिकडे कॉर्पोरेटिव्ह सोसायटीसाठी मी छोटे छोटे वेसल देऊन सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं. 2,500 फॅमिलीजला मी रिहॅबिलिटेट केलं. वाव, हे तुम्ही स्वतः? हां, मी ते त्यांना एक युनिट देऊन, ते एका फॅमिलीमध्ये 3-4 जण असतात, ते सगळं धरून 2,500 पीपल म्हणजे लोकांना मी रिहॅबिलिटेट केलं. आणि त्यांच्याकडनं मी त्यांना शिकवलं मी डिस्टिल करायला. मग त्यांच्याकडनं भूटानमधली पहिली इंडस्ट्री पण तुम्ही एस्टॅब्लिश केली? अगदी. ईस्टर्नमध्ये कोणाला माहीत नव्हतं म्हणजे. आणि दॅट प्रोजेक्ट बिकेम अ बिग हिट. आणि त्या बदल्यात त्यांना भूतानच्या लामानी जे दिलंय ते दाखवा. आता आम्हाला काय हे सांगा. हे मी एक अजने म्हणून एक हे आहे, हे होलीलामा समाधी आहे तिकडे. तर समाधीचं तिकडे मी जाऊन तिकडे पूजा वगैरे केली आणि तिकडच्या लामाने मला
हे भेटून हे दिलं मला आणि त्यांनी मला ब्लेझिंग करून दिलं. तर लामा तो म्हणजे तुम्ही आशीर्वाद असा जपून ठेवला हा, आणि ते हे हॅज बिकम आमचा ब्रँड अँबॅसेडर झाले ते होली लामा. आणि म्हणून ते लामाच्या नावाने तुम्ही तो ब्रँड तसा केला, हां करेक्ट, होली लामा. होली लामा नॅचरल्स म्हणून. आणि होली लामा नॅचरलचे जे प्रॉडक्ट आहेत ना त्याची प्रत्यक्षात फॅक्टरी आता आपण बघू, जिथे साबण तयार होतं, जिथे प्रत्येक कॉस्मेटिक जो सुगंधी पदार्थ तयार होतो तो सगळा आपल्याला बघायचा आहे. तो आपण बघूया आणि आपण इकडनं सुरुवात करू, फॅक्टरीपासून करू आपण. हे सोपपासून करू. हां ते करून घ्या. राईट. आपण किती बनवतो सोप वेगवेगळ्या प्रकारचे? जवळजवळ 13 प्रकार आहे. त्यातले हां मेन जे आहे एक 6 सोप ते 6 सोप ते जास्त म्हणजे सर्क्युलेशनमध्ये आहे. हे तुमचं कॉस्मेटिक डिव्हिजन. हां हे आमचं इकडे परफ्यूम इकडे आम्ही परफ्यूम इथे काय म्हणता? इकडे परफ्यूम मिक्स करतो. आमचं जेवढे प्रोडक्ट्सला जे परफ्यूम लागतं ते पूर्ण इकडे बनतं. ओके. मग थोडीशी प्रक्रिया सांगाल आपल्या प्रेक्षकांना की परफ्यूम बनतं कसं नेमकं? आता एक परफ्यूम बनवायला तुम्हाला त्याच्याकरता 3-4 परफ्यूम अगोदर बनावे लागतात. ओके. नंतर मग ते त्याच्यातनं एक ह्याच्यातनं जे बनवले त्याच्यातनं थोडं थोडं काढून मग मेन परफ्यूम बनतं. ओके. म्हणजे पण त्याचं त्याचं मटेरियल, रॉ मटेरियल काय असतं? त्यामुळे जेवढे एसेन्शियल ऑइल्स आहे म्हणजे सुगंधित तेल 100 तरी असतील एसेन्शियल ऑइल, तर त्याच्यातलं एक कमी हे करून ते ब्लेंड करून अच्छा. परफ्यूम. आधी तुम्हाला रॉ मटेरियल घ्यायचं, इसेन्शियल ऑइल, त्यातनं 3-4 परफ्यूम बनवायचे आणि ते मग ब्लेंड करत मग एकातलं थोडं घ्यायचं, ह्याच्यातलं थोडं घ्यायचं, मग ते पुन्हा एक ब्लेंड करून मग ते सेपरेट परफ्यूम बनतं. तसं 200-300 एसेन्शियल ऑइल्स आहे. आता हे सगळे इसेन्शियल ऑइल. ते बहुतेक सगळे एसेन्शियल ऑइल आहे. ओके. आणि हे कुठून येतात इसेन्शियल ऑइल? हे बहुतेक आम्हीच बनवतो आमच्या सोर्समध्ये. आणि मग देन आमचे एक मित्र पण म्हणजे वी हॅव अ जॉईंट म्हणजे जे असोसिएशन मधले आहे आमच्या परफ्युमरी, त्याच्याकडे इंडियाचं फक्त घेतो मी. मी जे वापरतो इकडे जाता येईल का? मग काय जाऊया ना. हां. तुम्ही फक्त भारतातनंच तयार झाले? इकडे जे बनतात तेवढेच मी घेत असतो. ओके. पण हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवलेलं आहे? हे ह्याच्यात काही कमी केमिकल आहेत? मी ते केमिकल मी आमच्या ह्याच्यामध्ये ते सिंथेटिक जेव्हा परफ्यूम बनवतो त्याच्याकरता फक्त मी ते, पण ते वी डोंट सेल इट ॲज नॅचरल. ते नॅचरल परफ्युम्स आहे आमचे ते क्रीम हे सगळं त्याच्यामध्ये जे वापरतात सगळं नॅचरलच आहे. ओके. आणि मग असे खूप म्हणजे आता हे सगळं रॉ मटेरियल आहे, परफ्यूमचं रॉ सगळं रॉ मटेरियल आहे. ओके. बल्कमध्ये थोडं छोट्या पॅकिंगमध्ये असं वेगळं वेगळं ह्याच्यामध्ये आहे. मग हे सगळं रॉ मटेरियलचं करायचं काय पुढे? हे ब्लेंड करावं एक इंडिव्हिज्युअल करतो आपण हां इथे? हां इकडेच बंद करतो. इकडे एक वेसल आहे, त्याच्यामध्ये एक स्टर आहे, त्याच्यामध्ये बनवतो आम्ही ह्या इथे. हां ह्या ह्याच्यामध्ये. आता हे जे आहे ते ब्लेंडिंगची प्रोसेस एक ब्लेंड केलेलं असेल एखादं. बघा बरं. बघा तुम्हाला पहिल्यांदा परफ्यूम कसा बनतो नाहीये वापरला गेला. राईट. सो इथे ते ब्लेंडिंग करायची. हां मग तशी आपल्याला वाटते तशी फार काही किचकट प्रक्रिया नाही आहे. किचकट काय आहे परफ्यूममध्ये? परफ्यूम म्हणजे ते सुरुवातीचं हे ना, एकदा तुम्ही परफ्यूम फॉर्म्युला बनवला मग ते ऑफकोर्स देन ते रेग्युलर झालं ना, म्हणजे ते बदलायचं नाही मग परफ्यूम. किती प्रकारचे परफ्यूम बनवतो आपण? आम्ही आता आमचे जेवढे आयटम्स आहे आय थिंक कॉस्मेटिक्समध्ये एक 50 एक आयटम्स आहे, त्याच्याकरता 50 परफ्यूम वेगळे बनवतो. ओके. आणि जर बॉडी स्प्रेवाले परफ्यूम ते वेगळे, दॅट इज नथिंग टू डू विथ ते सिंथेटिक आहे. पण ते आपण नाही बनवत? नाही बनवतो ते पण ते सिंथेटिक आहे. ते हे परफ्यूम तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे सगळं रॉ मटेरियल आहे. हे काय काय रॉ मटेरियल आहे साधारणपणे हे जे दिसतंय ते? हे सगळं पॅकिंग मटेरियल आहे. हे सगळं पॅकिंग ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काय आहे, पॅकिंग मटेरियल जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे. बरं. तर ॲल्युमिनियम आहे, त्याच्यामध्ये पेटचं आहे, ग्लासचं आहे, वेगळे आम्ही हे बनव म्हणजे पॅकिंग मटेरियल. राईट. सो आपल्याला जेव्हा साबणाचं बरं यांच्या साबणाबद्दलचा जो आणखीन एक मला नाही लक्षात आलं की तुमचा जो साबण आहे किंवा तुमचे जे कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट 8-8, 9-9 तास त्याचा हा कसा राहतो, स्मेल कसा राहतो? तेच ना म्हटलं, त्याचं ते सर्टन आयटम्स आहे, लाईक वाळ्याचं तेल आहे, आता चंदनाचं तेल आहे, तर तसे जे आयटम ज्या परफ्यूममध्ये वापरतो तो स्टेबलाइज राहतो, म्हणजे तो जास्त वेळ तो टिकतो, म्हणजे बॉडीमध्ये सुद्धा त्याचा वास राहतो जास्त वेळ. आणि हे कुठले कुठले अर्क आपण वापरतो? एक तर तुम्ही आता मी सांगू, हे वाळ्याचं तेल आहे, नागरमोथाचं तेल आहे, कापूर कचेरीचं तेल आहे, म्हणजे उठण्यामध्ये जेवढे आयटम्स असतात. आता तुम्ही समजा उठण्यामध्ये किती आयटम्स आहे ते सगळं त्याचं तेल आम्ही काढतो. ते तेल
आपल्या ह्याच्यामध्ये तो तुम्ही योगी सोप म्हणताय त्याची उठण्याचंच परफ्यूम समजत नाही पाहिजे. ओके, अर्थात ते तशा पदार्थापासून जे ॲब्स्ट्रॅक्ट करायचं ते कुठं काढतो आपण, ॲब्स्ट्रॅक्शन कुठं करतो? तर डिस्टिलेशन ते तिकडे थोडं आमच्या तिकडे होतं त्या युनिटमध्ये. आपण थोडंसं आधी तिथे जाऊया, आपण जरा लक्षात येईल. पण मग आता तुम्हाला हा जो सगळा व्यवसाय आहे, नूरगामध्ये कट्टे म्हटलं हां व्यवसाय हा जो तुमचा व्यवसाय आहे ह्यात अप्स अँड डाऊन्स पण सुरुवातीपासून आले असतील ना? मग काय ते चॅलेंजच आहे ना कुठच्या बिझनेसमध्ये. चॅलेंज काय चॅलेंजेस आले तुम्हाला? चॅलेंज म्हणजे आता सुरुवातमध्ये हा जो सोप आहे तो आमचा 170 रुपीजचा सोप आहे. 175 रुपयाचा निश प्रोडक्ट आहे तुमचा. तर तो जो एकदम अरे 20 रुपयाला सोप मिळतोय आणि आता 175 रुपये. कोण वापरेल तो कोण वापरेल असं एक म्हणजे जे वापरणारे वापरतील. कधी मला ते तुम्ही आता डोमेस्टिक मार्केटमधलं सगळ्यात महागड्या सोप पैकी एक सोप बनवताय. पण त्याच्याहून महागडे असतील एखादे मला माहित नाही म्हणून म्हटलं त्यापैकी एक. पण माझं मास प्रोडक्शन आहे ना, मास प्रोडक्शन असल्यामुळे 170 मला आता हे उद्या काय हे सगळे फ्रान्सला जाते हे सोप सगळे. ते पॅक केलं म्हणजे ते फ्रान्सला. तर केलेलं वस्तू एकदम माझं हॉटेलमधलं सकाळी बनतं संध्याकाळी क्लिअर. पण मी स्टॉक ठेवत नाही, म्हणजे असं बिल्डअप करून ठेवत नाही मी. आपण ते रॉ मटेरियल कसं ॲब्स्ट्रॅक्ट करतो ते एकदा लक्षात घ्या. ते दाखवतो मी. आता ही सगळी तुमची जी कॅपिटल इकडे इकडे तर आमचं मेन जे आहे हे बॉयलर आहे स्टीम. हे बॉयलर. ओके, इकडनं स्टीम जनरेट होते. हां, ते स्टीम आम्ही तिकडे डिस्टिलेशन करता आम्ही ते वापरतो. ओके. हे हा सगळ्यात छोटा बॉयलर आहे आणि ह्या कुठच्या ॲक्टमध्ये येत नाही बॉयलर, ते ह्याच्यामध्ये नाही येत. आणि बॉयलर आणि हे चिमणी आहे त्याचं जातो वरती. इकडे अडाणीचा गॅस आला आता, तो दिला नाही अजून. मी ते सिलेंडर वापरतो. बरं. आणि ते सिलेंडरनी ते गॅसनी कमर्शियल सिलेंडरनी तुम्ही हे बॉयलर प्रज्वलित करता, स्टीम बनवता. मग ॲब्स्ट्रॅक्ट कुठं होतं? आता तिकडे मग टाइम ट्रॅव्हल होतो. हां, एक अशी फॅक्टरी की ज्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला साबण, सिंथेटिकचे सगळे कॉस्मेटिकचे महत्त्वाचे प्रोडक्ट्स जे 100 वर्षापासून बनत आहेत जवळपास, असे प्रोडक्ट आपल्याला दाखवत आहे मी तुम्हाला. आता मी हे दाखवू. हे आमचं शॅम्पूचं इकडे एक हा shampoo. 2 टन इकडे एका टाइमला बनतं शॅम्पू कसा बनतो? शॅम्पू. आता हे कोकोनट ऑइल आमचा बेस आहे आणि मग नंतर मग ते शॅम्पूचं आम्ही हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणून आहे ते, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तसंच पोटॅशियम हायड्रॉक्साईड. सोप करता आम्ही सोडियम हायड्रॉक्साईड वापरतो. इकडे KOH वापरतो. ते त्याच्यामधलं ॲसिड आणि हे सपोनिफाय होतं आणि मग ते सोप बनतो. सोप सकप बनतं आणि तो माइल्ड असतं. ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड केलं म्हणजे माइल्ड असतं. मग ते शॅम्पूहून आम्ही मग ते डायल्यूट केल्यानंतर तो शॅम्पू होतो. राईट. पण आता हे 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 युनिट काय तुमची ही समोरची, हे काय आहे? हे बॉयलर आहे. हे वेसल सपोनिफिकेशन वेसल आहे. म्हणजे जवळ 2 टन आम्ही शॅम्पू बनवतो त्याच्यात एका टाइमला. हे सगळे वेसल ह्याच्यातनं ते पंपिंग हे ते सगळं करायला आम्ही असं ठेवलं आहे. राईट. आणि हे आता प्रक्रिया करतं. ओके, हे काय? हे असं एक हे डिस्टिलेशन युनिट आहे. बरं. ह्याच्यामध्ये डिस्टिल करून ते ह्याच्यातून मग ते आम्ही कलेक्ट करतो ते सगळे ऑइल्स. आणि किती प्रकारचे शॅम्पू आपण बनवतो? इकडे आम्ही 2 टाईप. वन इज सिरीज शॅम्पू आणि नालिकेरा शॅम्पू. नालिकेरा म्हणजे कोकोनट, नालिकेर म्हणजे कोकोनट शॅम्पू. आता आपल्याकडे लहानपणी आपण शिकाकाई वगैरे आता हे काय चाललंय? तिथं तो सोप कटिंग करतोय तुम्हाला. सोप? हां, हा केवडा सोप आहे. केवड्याचा वास येतो इथे. तोच. पण हे पूर्ण केवडा नैसर्गिक केवडा? हां, नैसर्गिक आहे. हे महागडे आहे. हे सोप केवड्याला तेच आम्ही ह्याला पण हे बघा साबणाची कटिंग कशी होते बघा. हा अशी लादी तयार होते. आता बघा ना, 2 कटिंग आहे. एक लांबीने येतं. हो, हे बघा दोन्ही बाजूनं कटिंग कशी सुरू आहे. ही एक कटिंग झाली साबणाच्या सोपची. पहिल्यांदा तर तुम्हाला ही प्रक्रिया म्हणजे ज्याच्यात केरळमधली जी साबणाची गुणवत्ता आहे, ज्या साबणांची खूप चर्चा जगभरामध्ये होते, ते आपल्या एका मराठी माणसाचं हे साबण आहे. आणि हा होली लामा जो ब्रँड आहे त्यांचा, तो जगभरामध्ये रशिया, फ्रान्स आणि UK, US सारखी देश FDAच्या त्यांच्या नियमाबद्दल खूप पर्टिक्युलर असतात आणि त्यांना इतक्या सहजासहजी परवानगी मिळत नाही. पण जनरली 175 रुपये हीच तुमची स्टँडर्ड किंमत. हो, ते थोडं कमी झालं. 5% केलं ना सरकारने GST. हां, म्हणून तेवढे, नाही तर 18% होतं. ते बघा सोप तयार झाला.
वा, मी घेऊ हे एक. मग काय वा, आता या पण आता याला होली नावाची ब्रँडिंग कशी होणार ते तू मग? बन- चला ते पण करून दाखव. असं सोप कसा तयार होतो? तुम्ही शॅम्पूचं सांगितलं मला. हे इकडे ते भांडे येते, हा. हे भांडं त्याचं थांबा, आहे. हे आधी हे बघू आपण. हां, किती प्रकारचे सोप तुम्ही बनवता? हे 12 टाईप आहे. वा, बघितलं तुम्ही? पहिल्यांदा तुम्ही हा साबणाचा इतका आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रोडक्ट बनतो कसा, हे तुम्हाला पहिल्यांदा दिसलं असेल. घ्या होली लामा. हां, तर हे तुमचं सोप बनवण्याचं मटेरियल आहे इथे. इकडे सोप कसा बनतो तो जरा सांगा बरं आम्हाला. ह्याच्यात आता आपण असं विचार करू की केवडा, तुमचा आता केवडा आहे, तर केवड्याचं काय होतं? आता हे जे कोकोनट ऑइल आहे, हे कोकोनट ऑइल, ओरिजिनल कोकोनट ऑइल. हां, प्युअर कोकोनट ऑइल, आणि हे ह्याच्यात घालतो. हे कोकोनट ऑइल आणायचं, हां इथे टाकायचं. हां हां. आणि मग ते ह्याच्यात घातल्यानंतर हां. मग त्याचं ते टेस्टिंग झालं असतं कोकोनट ऑइल, हो. आणि त्याला जेवढं पाहिजे ते अल्कली, हां. ते आम्ही करेक्ट म्हणजे सावकाशाने त्या भांड्यातनं हळूहळू सोडतो. अच्छा, जी अल्कली आहे ती याच्यात, अल्कली म्हणजे जो, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतो. हां, त्याच्याशिवाय ते सोप होत नाही. ओके, मग हे तिथून सोडियम ते हायड्रॉक्साईड पण असं ते मिनिमम ते ह्याच्यामध्ये डायल्युशन मध्ये असतं. ओके. ते हळूहळू ह्याच्यात सोडायचं, आणि ते त्याच्यातलं फॅटी ऍसिड आहे कोकोनट ऑइल मधलं, हां. ते आणि हे ते ब्लेंड प्रक्रिया होते, आणि मग ते सॉफ्टिफाय होते. याच्यात काय? ह्याच्यात काही नाही. हां? हे शॉवर जेल आहे, शॉवर जेल आहे. तुम्ही वापरलं शॉवर जेल. हां. तर ते म्हणजे ते सोप व्हायला लागतं. ते बिफोर इट गेट्स म्हणजे तो कम्प्लीट कोॲग्युलेशन होतं, त्याच्या अगोदर आम्ही परफ्यूम घालतो. परफ्यूम ते आता तुम्ही केवडाचा परफ्यूम तो त्याच्यात देणार, घालायचा. मग तो इथेच टाकायचा. हां, ते मग ह्याला बॉईल करायचं का? हां, बॉईल करतो, स्टीम करतो. स्टीम, जी मगाची जी स्टीम ते होती ती स्टीम इथं आली. हां, मग ते झाल्यानंतर मग ते किती वेळ बॉईल करायचं? नाही, ते त्याचं एक आहे टायमिंग. तेवढ्या timing त्या टायमिंग ते एकदम नंतर पटकन एकदम सॉलिड होतं ते. त्याच्या अगोदर त्या कूलिंग टॉवर आहे, कूलिंग बॉक्स. तिकडे जाऊया कूलिंग. त्या आता हे बघा, हे तुमचं हे शॅम्पू शॅम्पू ते काय, शॉवर जेल. तर शॉवर जेलमध्ये काय होतं, थोड़ा इसको निकाल दे. हां. कॅन वी सी इट? हा शॉवर जेल मध्ये काय होतं? हे शॉवर जेल म्हणजे शॅम्पू आहे ह्याच्यात, आणि हे सोपचं ते पण आहे, असं दोन्ही Combo केलेलं आहे. कॉम्बो केलेलं आहे. तसं ते बघा, shower हे gel शॉवर जेल, हे सोप. आलं लक्षात तुम्हाला? जे वेगवेगळ्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये जे शॉवर हे जेल नॅचरल आहे. हां. ते 5 स्टार 7 स्टार मध्ये मिळतं ते सिंथेटिक आहे. देवसाहेबांचा नॅचरल वरती खूप बरं आहे मला. आणि एकदम असे एवढे घेतलं तर बरं, म्हणजे एक 4-5 थेंब घेतलं तर बरं, पूर्ण बॉडी करता ते पुरतं. सो हे झालं शॉवर जेल. आता इथून तो लगदा काढला साबणाचा, कुलिंग ह्याला. कूलिंग बॉक्स म्हणतो, त्याच्यामध्ये थोडं 1-2 दिवस त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. 2 दिवस? हां, कारण ते पूर्णपैकी ते सेट व्हायला करता ते 2 दिवस तरी लागतं. ते आता असं- 2 दिवस. मग इथे ऑलरेडी अरोमा जो काही होता, ते सगळं ह्याच्यात घातलं. आता हा कुठला आहे? हा, ते योगी आहे ना. हा, योगी योगी म्हणजे तुमचा तो होली सोप. हां, उठण्याचा सोप. उठण्याचं साबण आहे थोडक्यात हे. हां, वा. तसं ते आता हे 2 दिवस ठेवला, आणि मग मगाशी जी ते प्रक्रिया म्हणजे असे तुम्ही मला आमचे दाखवली खूप ती. बॉक्सेस आहे. हां. तो 1-2 दिवसांनी एक काढतो, दुसऱ्या दिवशी तो काढतो, असं करत म्हणजे ते साधारणपणे तुम्ही रोज किती प्रोडक्शन करू शकता? 5,000 सोप बनवतो आम्ही. रोज 5,000. आणि शॅम्पूचे किती बनवता? शॅम्पू किती 2 टन पण बनवू शकतो, पण त्याचं तेवढं डिमांड कमी आहे, तर 2 टन बनवून मग ते संपल्यानंतर पुन्हा 2 टन असं बनवतो. वा. सोप तर कंटिन्युअस आहे आमचा, नॉन स्टॉप. तर हे पोहे अशी कंपनी तुम्ही बघत आहात जी भारतभरातली पहिली पायोनियर कंपनी. चला देवसाहेब, एवढं निघतो. ओके, हा झाला सोप. पुढे इथे काय? हे इकडे डिस्टिलेशन आमचं सगळं ऑइल, वेगळे ऑइल्स आहे ना. हा. हे तर इकडे आता प्लांट मेंटेनन्स म्हणून आता मी हे केलं आहे, ते पूर्ण मी हे पण केलं. ठीक आहे, पण मला हे सांगा, डिस्टिलेशन होतं कसं इथे? हे आता ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणा तुमचं जे काय हे करायचं त्या भांड्यामध्ये मी घालतो, आणि ते स्टीम इकडे येते, आणि स्टीम असे हे येऊन मग ते स्टीम आणि ते तेल ते वेपर्स होतात. वेपर्स झाल्यानंतर त्या कंडेन्सरमधनं येऊन ते ह्याच्यातनं आणखी कोळून इकडे येतात. हे सेपरेटर आहे. हे सेपरेटर. सेपरेटरमध्ये ऑइल वरती राहतं, ऑइल वरती राहतं, पाणी खालती जातं, तर ऑइल कडे कलेक्ट होत राहतं,
आणि पाणी ते दुसऱ्या ह्याच्यातनं बाहेर जातं. हे कशासाठी आपण करतो डिस्टिलेशनची प्रोसेस? ते आमचं सगळं रॉ मटेरियल आहे ना. हां, ते म्हणजे गवती चहा, मग सगळे मसाले, म्हणजे नटमेग, वेलची, लवंग, हे सगळं ह्याच्यामध्ये डिस्टिल करतो. अच्छा, एक मिनिट. आता हे सगळे तुमचे मला वाटतं कॉस्मेटिकचे हे जे प्रोडक्ट आहेत तुमचे, ते इथे तुम्ही लावलेले आहेत सगळे. हां हे सगळे प्रोडक्ट आहेत ना? हां. आणि हे सगळं जातं इकडे. हो, हे सगळं UK मध्ये झालं आहे सगळं. हे सगळे युकेला झालं. हे सगळे तुमचे कॉस्मेटिक आहेत ना? हां, ते सगळं ही सगळी साबण, ही काय आहे? त्याचे वेगळे वेगळे लेबल्स आहे. हे तुमचं पॅकिंगचं लेवल. पॅकिंग म्हणजे मटेरियल्स. हे सोपचं पॅकिंग आहे. हे रेन फॉरेस्ट सोप. हां, काही काही जणांना असं पॅकिंग पाहिजे म्हणून ते आम्ही असं केलं. तर UKला असं जातं. असं पॅकिंगमध्ये पण काही काही जणांना लागतं. बहुतेक जण ते पत्त्याचं याच्यामध्ये करतो मी. हो, ते बघूया आपण. एवढं पोहले तर पण ते मल्याळी इतके छान बोलतात, अर्थातच त्यांचं सगळं शिक्षण आणि हे सगळं मल्याळीमध्ये झालंय. आता हे युनिट कसलं आहे देवसाहेब? हे आता इकडे आमचं ते फायनल पॅकिंग इकडे आहे ना. इकडनं मग ते क्रीम सगळं बनतं. वा, हे काय? हे तर एक फेस स्क्रब आहे. हा, स्क्रब तयार झालंय की? हं. याचं रॉ मटेरियल काय मग? ह्याच्यामध्ये जे जे म्हणजे काय म्हणतात तुम्हाला, वनस्पती ऑइल आहे ना, म्हणजे कोकोनट ऑइल, असं त्याचे डेरिव्हेटिव्स असतात. ते डेरिव्हेटिव्समध्ये हे केल्यानंतर ते आईस्क्रीमसारखं ते क्रीम होतं. जसं हाय प्रेशरमध्ये ह्या वेसलमध्ये असं हाय प्रेशर ह्या वेसलमध्ये तर ते क्रीम होतं. तर क्रीममध्ये मग आम्ही त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे आम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेले ते आम्ही घालतो. मग ते थोडं नॅचरल परफ्यूम घालतो. मग देन इट बिकम्स. आता आपण फेस वॉश बनवतो, टर्मरिक क्रीम, रक्तजनाचं क्रीम, मग ऋतुराज क्रीम, सर्व ऋतू म्हणजे सगळा फॉर सीझन. मग स्क्रब्स, फेस स्क्रब, हे मग फेस मास्क, लिप बाम, अंडर आय क्रीम, असं म्हणजे 10-15 वेगवेगळे कॉस्मेटिकचे बनवतो. आणि शॅम्पू पण बनवतो. शॅम्पूमध्ये काय काय बनवतो आपण? शॅम्पूमध्ये 2च शॅम्पू आहे. एक सी रिच शॅम्पू आणि एक नॅचरल नालिकरा शॅम्पू, असं 2 शॅम्पू बनवतो. मग शॉवर जेल आहे. तुमचा शॅम्पू जो मी वापरला, तर एवढ्या शॅम्पूमध्ये इतका मोठा फेस कसा होतो? ते कोकोनट ऑइलचं आहे. कोकोनटचं ऑइलचं तो सोप होतो. त्याच्यामध्ये मॅक्सिमम लॅदर येतं. खऱ्या अर्थानं हे परफ्यूम किंग, कॉस्मेटिकचे किंग, म्हणजे नॅचरल कॉस्मेटिकचे किंग आज आपल्याला भेटले प्रेक्षकांना. आणि बरं, त्यांचे इतके प्रोडक्ट आहेत ना, मी तुम्हाला किती सांगू असं मला झालं. ही त्यांची टीम आहे, होली लामा. सगळे कैसे आप? सब लेडीज आहे. हा, हे अजून एक वैशिष्ट्य आहे, ते जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना. हे सगळे ऑल लेडीज टीम आहे. ऑल विमेन एंटरप्राइज म्हणतो मी. सगळे लेडीजच. तुम्ही सोडला तर बाकी सगळे बायका लेडीज आहे. किती महिला काम करतात? आता 21 आहे लेडीज. हे फक्त महिलाच सांभाळतात. ऐकलं का तुम्ही? फक्त महिलांची ही फॅक्टरी. बरं, आता हे वेगळे प्रोडक्ट आहेत पुन्हा. ते ऑस्ट्रेलियाला जात आहेत. हे सगळं ऑस्ट्रेलियाला चाललंय. हे काय आहे? एक वाता पित्ता कफा म्हणून आहे ना, त्याचे पित्ताचं परफ्यूम आहे. काही काही जणांना पित्त जे आहे त्यांना हे असं सोप आम्ही हॉटेलमध्ये देतो. हे अशा पद्धतीने सोप तुम्ही 20 ग्रामचं आहे. आणि हा 20 रुपयाचा सोप आहे. 20 ग्रामचा सोप 20 रुपयाला. प्लस टॅक्स वेगळे. आणि हे तुम्ही जे असे ते इसेन्स काढून देता, ते सगळं फॉरेनला मी पाठवतो. आता हे ऑस्ट्रेलियाचा ऑर्डर आहे. काय काय आपण तसं मग अशी वाईनचं तुम्ही मला सांगितलं ते काय? ते वाईनचं ते हे काय म्हणतात, ते तिकडे युरोपमध्ये विंटरला म्हणजे विंटर म्हणजे क्रिसमसच्या सुमारास ते वाईन हे करतात, बॉईल करतात. म्हणजे त्याच्यामध्ये स्पायसेस घालतात. तो इन्स्टेड ऑफ दॅट त्यांना अगदी सोपं करण्याकरता, सगळं सोपं करण्याकरता, म्हणजे एका वेळी एक पिपच तो करू शकत होता. आता आमचे ह्याच्याने त्याला 4 पट तो विकू शकतो. म्हणजे नुसतं ते ड्रॉप घातलं बरं, नाही तर ते दरवेळी ते घालून बॉईल करणार तो आणि मग ते विकणार, म्हणजे तो करून देणार. पण देवसाहेब, तुमचे हे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य काय हो? म्हणजे एक तर ते शेल्फ लाईफ जास्त आहे. म्हणजे आमचे जे स्पाइस जे ड्रॉप्स आहे, स्पाइस कॉन्सन्ट्रेट किंवा मसाला ड्रॉप्स, हे म्हणजे नॉर्मल स्पाइसेस तुम्हाला 6 महिने फक्त ठेवू शकतात. म्हणजे ते फंगस होऊन ते खराब होतात. आमचं 3 वर्ष टिकतात. आणि ते म्हणजे आता एक ड्रॉप घातला, कधी आयुष्यभर तुम्ही एक ड्रॉप घातला तो टेस्ट असेल. वा. बाकीचं काय, एक मिरची तुम्ही घेतली चटणीमध्ये,
आजची मिरची एकदम तिखट असते, उद्या थोडी तिखट कमी असते. हे असं नाही होणार आमच्या ह्याच्यावर. ओके. आणि कॉस्मेटिकचं तुमचं काय वैशिष्ट्य आहे? कॉस्मेटिक म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, आमचं प्युअर मटेरियल आम्ही वापरतो, आम्हीच बनवतो आणि आम्हाला त्याची प्युरिटी माहिती आहे त्याच्यामुळे, आणि त्याचे औषधी गुण आम्हाला माहिती आहे. त्याच्याने एक कुठचं तरी इन्ग्रेडियंट घातलं तर त्याच्यामुळे काय फायदा होतो हे सगळं रिसर्च झालेलं आहे. म्हणून ते आम्ही ते वापरल्यानंतर त्याचा पूर्ण फायदा त्याला मिळतो आम्हाला. आणि मग केरळच्या भूमीचा आणि तुम्ही जे रॉ मटेरियल वापरता त्याचा काय संबंध आहे? केरळमध्ये इज लँड ऑफ आयुर्वेदा. तर ते आमचे सगळे याचे सोप्स आहे, वी गॉट सर्टिफिकेशन, आयुर्वेदा सर्टिफिकेशन आहे आमच्या. पण हे 100% आयुर्वेदिक आयुर्वेदिक सर्टिफिकेशन आहे मला असं ते. तर त्याच्याकरता इट हॅज केरला प्रोडक्ट म्हटलं तर आयुर्वेदाचं म्हणजे त्याला एक ब्रँड आहे, अलग ब्रँड आहे. ते आम्हाला असं बाय व्हर्च्यू ऑफ आमचं ह्याच्यामुळे ते मिळालं आम्हाला. वा वा. आणि आमचं नाव तसं आहे, देवदेव म्हणजे प्युअर माल, असं एक आमचं. देव म्हणजे प्युअर माल. हां, एसेन्स ऑफ क्वालिटी म्हणतात आमचं ब्रँडिंग इज ऑल्सो काय एसेन्स ऑफ मराठी क्वालिटी. माणसानं करून ठेवलं ना कुठे कुठे. देवसाहेब खरंच तुमचे आभार माना तुमच्या कुटुंबाचे. क्रेडिट गोज टू माय फादर, वी आर ओनली फॉलोइंग हिज फूट स्टेप्स. त्यांनी आम्हाला हे दाखवलं ना, ही शोड इज द. आणि किती हंबल फॅमिली आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या वाईफचा खूप हात आहे. ह्या फॅक्टरीमध्ये विजूचा म्हणजे मिसेसचा. तिचं खूप म्हणजे मेहनत आहे ह्याच्यामध्ये. तिचं दिल जान तिने याच्यामध्ये दिलं आहे आणि हे सगळं तिचं ट्रेंड लोक आहे. आप इस्तेमाल करते की नाही प्रोडक्ट? നമ്മുടെ പ്രൊഡക്റ്റ് ഉപയോഗിക്കാറുണ്ടോ? हे सगळे झाले 30 वर्षाकडे आमच्याकडे काम करतात. 30 वर्षापासून लोक आहेत तुझे. मला एवढंच सांगायचं असतं मराठी जणांना की आपण आपल्या सगळ्या उद्योग व्यवसायाची वृत्ती का वाढवणं गरजेचं आहे. एकतर संधी जगात कमी होत चालल्या आणि अशा वेळेला जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला जे जे काही म्हणून मराठी माणसाचे उद्योग आहेत ते दाखवून माझा प्रयत्न आहे की ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी साधलं पाहिजे. आणि हे आमचे रजनी आहे, ही सबिता राईट हँड आहे. ही सबिता म्हणजे विजूची राईट हँड. सबिताजी, कॅन यू शो अस ऑल ऑफ युअर प्रोडक्ट्स? हां, मोल्ड तिकडे जाऊया, वरती जाऊया. हां ठीक आहे. ऑफिसमध्ये ठेवूया. अरे मोळी पण. ओके. हे सगळे त्यांचे तेवढे सगळे त्यांचे प्रोडक्ट आपण दाखवूया. वर जातोय मी त्यांच्या वरच्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला त्याचे सगळे प्रोडक्ट दाखवेन आणि त्यांचा संपर्क पण तुम्हाला सांगेन. बघा, जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं तुम्ही शिकता. चला वर. तर हे सगळे तुमचे प्रोडक्ट आहेत. तर हे जे ह्याचं ॲप्लिकेशन म्हणजे फॉर काय पण हे उदाहरणार्थ हे जिन आहे. तर ह्याच्यामध्ये आमचं चाय स्पाइस म्हणजे चाय मसाला ह्याच्यात वापरला फ्लेवर करतात. तर जिन विथ चाय फ्लेवर. वा. तसं जिन विथ लेमनग्रास आणि कार्डमम हे असं भयंकर पॉप्युलर झालं आहे युरोपमध्ये. बरं. तर त्या पब्सना आम्ही देतो. हे आम्ही थोडे औषधं पण बनवतो. हे डायमार म्हणून आहे, हे डायबेटिक करता आहे. मग हे नेफ्रोजिस म्हटलेलं ह्याच्या करता आहे, किडनी स्टोन. आणि हे पार्किन्सन करता आहे. ओके. हे 3 औषधं मी बनवतो अपार्ट फ्रॉम स्पायसेस. हे सगळे वेगळे वेगळे स्पायसेस आहे. हे बघा. आणि तुमचे कॉस्मेटिकचे सगळे प्रोडक्ट कुठे? हां, दाखवतो, ते पण दाखवतो. हे कार्डमम बस बघा तुम्ही. कार्डमम आहे बघा, जाऊ दे. वा. हे तुमचे स्पायसेस आहेत वेगवेगळे. हां, आता तुम्हाला इसेन्स आहेत. सगळं मी तुम्हाला दाखवतो आता. थांबा एक मिनिट ना. एक बोट असतं थोडंसं नको ते चाटा तुम्ही काय करू? टेस्ट कर. ते काय सांगा मला. अच्छा काय हे इतके भन्नाट प्रोडक्ट आहेत त्यांचे. आता तुमचे कॉस्मेटिक मला एकदा दाखवा. ते दाखवेल ती सगळं इकडे ते आणून ठेवेल ती. मी म्हणालो तुम्हाला की मराठी मनुष्य कॉस्मेटिक किंग आहे आणि परफ्यूम किंग आहे. देवसाहेबांचे प्रोडक्ट बघा हे सगळे किती मोठे आहेत. देवसाहेब, याच्यातनं सुरुवात करू आपण.
करूया. सांगा जरा मला एक 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 प्रोडक्ट सांगा जरा तुमचं. हां. ह्याच्यामध्ये एक 12 टाईप सोप्स आहे. त्याच्यामध्ये माझा फर्स्ट सोप मी हा केला आणि हा जो मी बनवला मी माझा पर्सनल यूज करता मी बनवला होता. बरं. आणि एक ऑस्ट्रेलियन माणूस आला कॅम्बल म्हणून, त्याला मी एक सोप दिला. तो वापरला. तो म्हणा मला पहिली ऑर्डर माझी घ्या 10,000 सोप. म्हणजे तसं मी ते सोपचं मी बिझनेस सुरू केला. हा 10,000 सोपवाला पहिला. चला हे झाला पुढे. होली सोप म्हणून आहे. पुढे मग केवडा सोप आहे, जॅस्मिन, मग नागचंपा, पपया, कर्क्युमिन म्हणजे हळदीचं, लॅव्हेंडर, असे मग वेगळे आहे. असं 12 व्हॅनिला सूप आहे. सो हे तुमचे 12 सोप वेगळे. किती फ्लेवर आहे त्याच्यामध्ये? 12. ओके, हे झाले सोप. आता हा बघा, हे मसाज ऑइल्स आहे. ह्याच्यामध्ये एक 9 व्हरायटी आहे वेगळे वेगळे. ह्याच्यामध्ये एक दिवाळीला आमचं एक फेमस आहे ह्याच्यात, तो रिज्युनेशन मसाज ऑइल म्हणून आहे. ते खूप जातं म्हणजे दिवाळीला, म्हणजे अभ्यंग स्नान करता ते वापरतात. ठीक आहे. मग हे बाथ ऑइल्स आहे, मग असे शॅम्पू आहे, मग फेस क्रीम्स आहे, लोशन्स आहे, अगरबत्ती आहे, असं क्रीम्स आहे वेगळ्या वेगळ्या, हळदीचं ऋतू, हे रक्तचंदनाचं आहे, हे सर्व ऋतू आहे, हे म्हणजे ऑल सीझन क्रीम म्हणतो ना. मग असे हे इची क्रीम, मग बॉडी स्क्रब, हे ॲलोवेरा जेल, असे वेगळे वेगळे आम्ही केले. हेअर कंडिशनर, बाम, हे अगरबत्ती पण आहे. हे उठणं इज सुगंधी उठणं इज आमचं भयंकर फेमस आहे. आणि एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल असं आहे, दॅट्स ऑल्सो व्हेरी पॉप्युलर. हे असं नालिकेरा शॅम्पू, नॅचरल शॅम्पू, हे बॉडी डिओ, हँड वॉश, आणि असं अनेक, लिप बाम, अंडर आय क्रीम, हे एक्सी क्रीम, असे वेगळे वेगळे क्रीम्स आहे. ठीक. आणि हे तुमचे काय आयटम्स आहेत? आता ह्याच्यामध्ये आता मी हॉटेल्सना आम्ही असं को ब्रँडिंग म्हणून आम्ही देतो. त्यांना असं आम्ही असं हे करून दिलं आहे, म्हणजे त्यांना म्हटलं तुम्ही इको फ्रेंडली व्हा, म्हणजे प्लास्टिक नका. तर त्यांना ते पटलं. ते कॉर्क आणि असं आम्ही हे बनवलं आम्ही, त्यांचं आणि यांचं असं आम्ही ब्रँडिंग करून देतो त्यांना. त्यांचं आता हे आहे होळीलामा शॅम्पू, आपला ब्रँड आहे आणि त्या हॉटेलचा ब्रँड आहे, असं को ब्रँड करून आम्ही देत असतो. आणि हे जे आहे हे सगळे मसाले ड्रॉप्स, आणि विदेशामध्ये आम्ही हे मसाला ड्रॉप्स आहे, जसं क्लव आहे, असे जेवढे मसाले ते सगळ्याच आहे. हे सफ्रॉन, मग श्रीखंड. किती प्रकारचे मसाले ड्रॉप्स आहेत? 42 प्रकारचे. 42 प्रकारचे मसाले ड्रॉप, 16 प्रकारची साबणं, असं. हां, बरोबर ना? अगदी. आणि किती प्रकारचे शॅम्पू? दोन टाईप आहे. 2 टाईप. हां. आणि हे जे आहेत हे स्मॉल ड्रॉप्स. हे सगळे म्हणजे डोमेस्टिक यूज करता आणि इंडस्ट्री यूज करता, बल्कमध्ये पण देतो. 1 किलोपासून 100 ग्रामपासून 5 किलोपर्यंत मी इंडस्ट्री करतो. राईट. देवसाहेब, आता बरेच प्रेक्षक असे आहेत की हे बघितल्यानंतर एक तर त्यांना ऑर्डर द्यायची किंवा तुमची फॅक्टरी येऊन बघायची, दोन्ही पर्पजसाठी कॉन्टॅक्ट नंबर लागेल. देतो ना मी. सांगा. माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे 9447749187. ओके, आणखी एकदा रिपीट करूया. हां, 9447749187. फाईन. आणि मला खात्री आहे की प्रेक्षक त्यांना फोन करणार, खूप संख्येनं फोन करतात आपले प्रेक्षक. होतं काय की बऱ्याच वेळेला इतके तुमचे फोन जातात, त्यावेळेला संबंधित व्यक्ती प्रत्येक फोनला उत्तर देऊ शकत नाही. तर तुम्ही असं करा की देवसाहेबांना तुम्ही मेसेज ड्रॉप करा. राईट. आता महाराष्ट्रातले जेवढे मराठी सगळे हॉटेलवाले आहेत, माझी त्यांना विनंती आहे की हा इतका उत्तम दर्जाचा प्रोडक्ट आहे, तुम्ही सॅम्पल तरी मागवा त्यांच्याकडनं. मी स्वतः वापरला आहे तो मागच्या वेळेला इलेक्शनला कव्हरेज आल्यानंतर. तेव्हापासून मी ठरवलं होतं की हे एक असा कोण उद्योगपती आहे की जो खऱ्या अर्थानं कॉस्मेटिक साबणांचा किंग आहे, तुमच्या परफ्यूमचा किंग आहे. तर त्यांना जरा भेटून महाराष्ट्रासमोर मांडू, हे महाराष्ट्रात आली पाहिजेत. आपला प्रयत्न काय असतो की प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणसाची जोडायचं. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो आहे, ही काही त्यांची जाहिरात नाही आहे, बरोबर ना? पण तुमचा हा बेस्ट प्रोडक्ट आम्ही फक्त तुमच्यासमोर मांडतो आहे. मराठी माणसाचा प्रोडक्ट आहे, त्यांनी तुम्हाला नंबर दिला आहे, तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधा. आणि ही मालिका जर तुम्ही बघत आहात त्याच्याबद्दल तुमचा मी आभारी आहे.
तुम्ही अक्षरशः लाखोच्या संख्येने ते बघताय आणि त्याला सरकारी पातळीवरती पण खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे. मी इथे थांबतोय, पुन्हा एकदा तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवतो आणि हा होली लांबा पण बघा. थांबूया.